डोळे पण बघू शकतात, एकदम नॅचरली आहे. तुम्ही पण घ्या. दिसतंय का त्याच्यात क्लिअर? हो. तिकडचं घे ना असं असं. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट. आणि स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसाने ब्लॉग स्टार्ट करतोय, कारण का खूप अडचणी वगैरे होत्या पाठच्या महिन्यात वगैरे. ऑलमोस्ट 1 महिन्याने स्टार्ट करतोय आम्ही ब्लॉग परत. हा जे डिस्टन्स पडला आणि खूप कामं पण भरपूर होते, असं ऑफिसची ट्रेनिंग्स वगैरे होत्या, त्यामुळे आम्हाला जमलं नाही. आणि आम्ही असं निसर्ग वातावरणात तुम्ही बघताय तर पाठी शेत वगैरे. तर आम्ही आलो आहे हमरापूरला, चाललो आहे, जवळच आहे आता हमरापूर. आता तिथं पोचू आणि पहिला पाऊस पडल्यावर आठवतो म्हणजे आपला गणपती बाप्पाचा सण. तर आता लवकरात लवकर गणपती बाप्पा येणारच आहेत. तर त्यासाठी आम्ही गणपतीची शूटिंग वगैरे करायला चाललो आहे. सर्व काही शूट करणार, तिथं मूर्त्या कशा भेटतात, काय भेटतात वगैरे, तर ते तुम्हाला दाखवू. जर तुम्हाला गणपतीचा व्यवसाय टाकायचा असेल तर तुम्ही तो व्यवसायही करू शकता. तरी ते होलसेलमध्ये पण गणपती भेटतात खूप कमी हमरापूरमध्ये, स्वस्त दरामध्ये. इकडे मुंबईहून लांबून परदेशातून सुद्धा इथे लोक येतात गणपती बघायला सुद्धा आणि घ्यायला सुद्धा. एवढं चांगल्या मूर्ती घडवतात, म्हणजे गणपतीचं हे माहेरघरच आहे. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लास्ट इयर्समध्ये जेव्हा मी बोललेली तुम्हाला, तुम्ही माझा ब्लॉग बघितलाच असेल. मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण आहे, आम्ही दाखवलेली पूर्ण शूटिंग. तसंच अजून पण खूप व्यवसायकार आहेत तिथं की त्यांचा बिझनेस आहे गणपती घडवण्याचा वगैरे, तो पण आम्ही कव्हर करायला आलो आहे. ज्यांना म्हणजे छोट्या व्यवसायापासून स्टार्ट करायचं असेल त्यांना पण ते हेल्प करतात. म्हणजे इकडे हमरापूरमध्ये आहेत जे लोक, ते पण मदत करतात की तुम्ही मूर्ती घेऊन तुम्ही बिझनेस करा वगैरे, ते गायडन्स देतात. तर तुम्ही इकडची हेल्प घेऊ शकतात. आता जास्त वेळ न घालवता आम्ही तुम्हाला मूर्तीच दाखवतो डायरेक्ट. तर चला पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा. जे आमच्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर होतील. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, गणपती बघण्याला जात असताना आम्हाला हे मंदिर पण लागलं आहे साईबाबांचं. वहाड गाव हे साईबाबांचं मंदिर आहे आणि साईबाबांचं मंदिर आहे आणि मी थांबणार नाही असं होणार नाही, कारण का मला पण खूप आवडतं. माझी इच्छा पण आहे एकदा तरी मी पदयात्रा करावी. तुम्हाला आधी मंदिर दाखवतो मग बोलूया. इकडे बघा चांगली सोय केली आहे चप्पल वगैरे ठेवण्यासाठी, खूप सोय आहे. जो शिर्डीचा प्रसाद असतो प्रसादाचं पण आहे, खूप मस्त आहे. पाय धुण्यासाठी जागा वगैरे आहे. मंदिरामध्ये एंट्रन्स करतात आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसले, त्यांचं पण दर्शन घेऊया आपण. त्यांचं पण दर्शन घेत पुढे जाऊ. खूप मोठं आहे परिसर मंदिराचा. आजूबाजूला हे छोटं गाव पण आहे, मस्त आहे. मंदिर कसं आहे ते दाखवतो. मंदिर बघा कसं आहे, काय वास्तू पण आहे इकडे. खूप छान परिसर आहे. पदयात्रावाले इथं थांबतात कदाचित. खूप सुंदर असं आहे. मंदिराच्या बाहेर पडताच एक सुविचार दिसला सुंदर रविवारचा, तुम्ही पण वाचू शकता. त्याच्यातून खूप शिकण्यासारखा सुविचार आहे. दर्शन घेऊन झालं. आता आम्ही आता निघालोय, हमरापूरला जायचं आहे.
तुम्हाला गणपती बाप्पा दाखवणारच आहोत, पण जाता जाता हे मंदिर पण दिसलं तर बघलो की हे पण मंदिर दाखवावं तुम्हाला. आणि मित्रांनो, हे महाड गावामध्ये येतानाच हे मंदिर आहे, हायवेलाच आहे लागून, हायवेलाच लागून आहे. हायवेला जातानाच लेफ्ट साईडला हे मंदिर आहे. खूप छान वाटतं इकडे, प्रसन्न वाटतं वातावरण आणि इतकं शांत वाटतं ना आल्यावर. खूप माइंड फ्रेश होण्यासारखं वातावरण आहे. आम्ही जातानाच म्हटलं की जरा दर्शन वगैरे घेऊन जाऊ. त्यांनी 2-3 वेळा सांगितलं मी या साईडला जास्त येत नाही कारण की हिचं गाव आहे. मी या आधी सुद्धा इकडे येऊन गेलेले 3-4 वेळा मामा मामी सोबत, त्यामुळे यांना दाखवायचं होतं मला मंदिर. खूप दिवस आम्ही याच रस्त्याने चाललेलो पण येणं पॉसिबल होत नव्हतं. अचानक आलो इकडे गणपती बघायला जातच होतो, त्यामुळे म्हटलं यांना दाखवतेच हे मंदिर. मित्रांनो, आम्ही याच रूटवरून मागच्या वर्षी सुद्धा आलेलो होतो, पण मागच्या वेळेस फरक हा एवढा होता की आम्ही गाडीवर 2 व्हीलरवर आलेलो, ॲक्टिवावर. तेव्हा पाऊस पण खूप पडलेला आणि आज पाऊस बघूनच मला ती आठवण आली. पाऊस इतका जोरात होता की आम्ही व्हिडिओ नीट काढू शकलो नव्हतो आणि म्हणून आता मागच्या वर्षीची आठवण होती म्हणून आम्ही यावेळेस ती चूक न करता आम्ही गाडी आणली, 4 व्हीलर घेऊन आलो. मित्रांनो, हे बघा शेतीचं काम चालू आहे, भात पेरणी चालू आहे, भात पेरणी. नमस्कार, आपण कारखान्यावर पोहोचलो. आता हे कारखान्याचं आपण कव्हर करू. प्रतीक्षेच्या सर्व मूर्त्या आहेत, एक एक करून दाखवू आम्ही. आधी पहिले त्या दादांना भेटूया वगैरे, मूर्तीबद्दल माहिती वगैरे घेऊ. भरपूर मूर्ती आहेत, भरपूर. नजर जाईल तेवढ्या मूर्त्याच आहेत. तर दादा, कधीपासून ही मूर्तीचं वगैरे तुम्ही काम करता? किती वर्षापासून? मी 17-18 वर्ष काम करतो. 17-18 वर्षापासून का? तर इथं तर पारंपरिक बिझनेसच आहे ना हा? व्यवसाय हाच आहे तुमच्या वडिलांपासून ना? 35-40 वर्ष झाले असतील ह्या बिझनेससाठी आणि सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हो, हमरापूर म्हटल्यावर सर्वात मोठी बाजारपेठ. खरं सांगायचं तर इथे सर्व मॅन्युफॅक्चरिंग होते मूर्ती. ओके. आणि सर्व देशात म्हणजे बाहेरचे जेवढे देश आहेत तिथेही आमचाच माल जातो आणि आपल्या भारतात तर सर्वकडे आमच्याकडे, गुजरात असो, हैदराबाद असो किंवा सर्व 25,000 गणपती गेले असतील. 25 लाखाची होती गेले असतील. 25 लाखाच्या पुढे गेले गणपती का? माल आहे ना, तो 25 लाखाच्या पुढे गेला असेल. ओके. आणि वर्षभर काम चालू असतात. दादा, तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव रवींद्र चिंतन म्हात्रे का? तर तुम्ही आता समजा एक गणपती विसर्जन वगैरे होतं, त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात नंतर कधीपासून करतात परत सर्व एवढे गणपती बनवायला? एक महिनाभराचा आराम असतो आम्हाला. महिनाभराचा आराम असतो. त्याच्यानंतर देवीनंतर आमचं लगेच काम चालू असतं. देवी पण बनवत असाल ना? देवीचं पण काम असतं आणि देवी पण ऑल इंडिया आमच्याकडूनच जातात. ऑल तर इंडिया कच्चा जो प्रोडक्ट आहे तो आमच्याकडेच होतो तयार. ओके. त्याच्या महिनाभराच्या नंतर म्हणजे देवी वगैरे सर्व झाल्यानंतर महिनाभर आराम असतो का? दिवाळीनंतर आम्ही सुरुवात करतो. दिवाळी पण करतात, काही 10 दिवसात करतात, प्रत्येकावर डिपेंड आहे का? कारण का एवढं मूर्ती बनवणं काय एका महिन्यात बनवणं शक्य नाही. सर्वात मोठी बाजारपेठ हीच आहे. हो, तेच ना. आणि हे काय शक्य नाही एका महिन्यात वगैरे सुरुवात करून. एवढं ते मूर्त्या बनवायचे म्हटल्यावर भरपूर 470 कारखाने आहेत इथे. 470 कच्चा प्रोडक्ट आणि प्रिंटिंगचे 600च्या वर आहेत. 600च्या वरती आहेत का कारखाने? तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं एवढे कारखाने वगैरे आहेत आणि वर्षभर त्यांची मेहनतच असते, आराम असं नसतोच. आणि जसे गणपती जवळ येतील तर त्यांना रात्र दिवसभर जागरण करून ही मूर्त्या करायला लागत असतील पूर्ण. मिनिमम 10,000, त्याच्यावरती 25,000 पण करतात, 10,000 पण करतात, 5,000 पण करतात, 2,000 पण. आणि साध्यातला साधा कलाकार आमच्याकडे 1,000च्या वर करतो.
तर तुम्ही बघू शकता एका छोट्याशा कारखान्यात म्हटलं तरी 1000 मूर्त्या बनतात आणि मोठ्या कारखान्यात म्हटलं तर 25,000 ते 30,000 मूर्त्या घडवण्याची त्यांच्यात कॅपॅसिटी असते. बाहेरच्या देशात किंवा ऑल इंडिया. तशी इथं 400 कारखाने आहेत. 400 कारखान्यात बघा तुम्ही किती विचार करू शकता. भारतभर सर्वीकडे मूर्त्या जातात या सर्व. तर बाहेर पण जातात. मलेशिया, बँकॉक, थायलंड, दुबई, अमेरिका, चीनला पण थोड्याफार जातात आता. असं आहे. जास्तीत जास्त मलेशिया ह्या ठिकाणी जास्त जातात. तर आपल्या भारतातून बाहेर जे लोक जातात ते पण इकडून जातात आणि ते जातात ना, ते जहाजाने जातात. त्यांची आता त्यांची बुकिंग झाली पूर्ण. तो माल जहाजाने जातो आणि त्या जहाजाने 2 महिने लागतात. 2 महिने लागतात त्या जहाजाने. एक्सपोर्ट इम्पोर्ट आपली JNPT बरोबर. तिथून जातात. त्यांना 2 महिने जायला लागतात तिकडे. ओके. आता ते निघाल्या पण असतील मूर्त्या. एप्रिल महिन्यात त्यांची शिफ्टिंग झालेली आहे. पॅकिंग वगैरे लाकडे प्रॉपर त्याची पॅकिंग असतो. ट्रेनने उचलणार तो ठेवणार याच्यावरती. तिथं पण जास्त हाईटवाल्या मूर्त्या जातात का, उंचवाल्या? 3 फुटापर्यंत जातात. फक्त 3 फुटापर्यंत का बाहेर? ओके. तर बघू शकतात. आता ह्या मूर्तीमध्ये काय काय काम राहिलं दादा? थोडंसं काम आहे, गोल्डनचं काम बाकी आहे, थोडा ब्रॉन्झचं काम आहे, पाटकल्याचं काम आहे. 80% फायनल झालेलं आहे. 80% झाली का? पाणी वगैरे. सर्वजण सांगतात की पेन फक्त फेमस आहे की गणपतीपुरता, पण आम्ही पाठच्या वेळी पण आलो तर हमरापूरमध्येच जास्त गणपती दिसलेले. हमरापूर जोहेमध्येच. तर सांगताना लोक सांगतात का पेनचे गणपती आहेत, पेनचे गणपती, पण हे खरं म्हणजे कुठलं आहे दादा सांगू शकता का तुम्ही? ॲक्च्युली हे हमरापूरपासून स्टार्ट आहे. एक 4 किलोमीटर मार्केट आहे. आमचं गाव जोहे आहे. इथेच सर्व काम माल तयार होतो. हे पेंटिंगचे पण गणपती स्वस्त मिळतात तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या एरियात घेतलात तर हा गणपती तुम्हाला साधारणतः 3-3.5 हजारापर्यंत जाईल तुमच्या एरियात. ठाण्याला आम्ही राहतो. हा तिथे 1500-2000च्या आसपास मिळेल तुम्हाला. आणि व्हरायटीज पण हव्या तेवढ्या 1000च्या वरती व्हरायटीज बघायला भेटतील तुम्हाला. 1000-1500च्या वरती व्हरायटीज बघायला भेटतील. तर तुम्ही क्वालिटीमध्ये पण खूप डिपेंड आहे आणि किमतीमध्ये तर खूपच डिपेंड आहे. हो, ते तर मी बघितलंच. ठाण्यामध्ये मूर्त्या आम्ही बघतोच. तर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी पण चांगलं आहे ना, इकडून मूर्त्या घेऊन जाऊ शकतात वगैरे. तुम्ही होलसेलमध्ये भेटतात ना मूर्त्या इकडून? खूप लोक जे काय आहे ना ते इथूनच उचलतात लोक. ओके. पण होलसेलमध्ये पण भेटू शकतात ना मूर्त्या? होलसेलमध्ये पण भेटू शकतो. तुम्हाला घरगुती एखादी मूर्ती हवी असेल तर तुम्ही येऊन बुकिंग पण करू शकता. आणि 2 दिवस अगोदर इथून लोक घेऊन जातात. 2-3 दिवस अगोदर घेऊन जातात. हा पूर्ण मार्केट गणपतीचा कुठपर्यंत किती किलोमीटरपर्यंत पसरला आहे? म्हणजे 6 किलोमीटरपर्यंत बाजारपेठ आहे पूर्ण दुकान का हे कारखान्यामध्ये? 400-450 कलरची दुकानं आहेत पेंटची. आणि जो कच्चा माल असतो तयार करतो ते 370 आहे. 370 आहेत. हा त्यांचा म्हणजे एक प्रकारे बोलू शकतो की खानदानीच व्यवसाय आहे. याच्यामध्ये महिला किंवा लहान पोरं सर्वच लहानपणापासूनच त्यांच्या हातामध्ये ब्रश वगैरे किंवा गणपती घडवण्याची कला ही अवगत होते. तर हे दादा पण आता किती वर्षापासून घडवतात दादा तुम्ही मूर्ती? लहानापासूनच करतो. आता काय सांगू शकत नाही. लहानापासूनच आमच्याकडे ब्रश वगैरे ते चालूच असतं आम्हाला. एक वेळ शाळेत नाही गेलेलं तरी चालेल लोकांना, पण कॉलेज करून पण मुलं आमच्याकडची 90% लोक ह्याच लाईनमध्ये आहेत. 90% म्हणजे एक तुम्ही बघू घेऊन सर्व म्हणजे ग्रॅज्युएट वगैरे होऊन चांगला इंजिनियर, डॉक्टर लोक पण ह्याच व्यवसायात आहेत. पोलीस लोक पण, माझे मित्र पण पोलीस आहेत, ती लोक पण ह्याच्यातच आहेत. तेच ना. एवढं गणपतीची वगैरे काही नाही, कारण ते कायमस्वरूपी हेच आहे आमच्यासमोर. आणि खरंच सांगतो तर की तुम्ही जे कोणी हा ब्लॉग बघत असतील यांचं, तर खरंच या इकडे येऊन एकदा व्हिजिट करावी आणि प्रत्यक्ष त्यांना काहीतरी चांगलं मिळेल. आणि चांगलं खूप व्हरायटीज आहेत. तर तुम्हाला हे नक्कीच इकडे आला तर तुम्हाला गणपतीच्या खूप व्हरायटीज दिसतील. आता तुम्हाला दाखवतो मी जे रेडी गणपती झालेत, जे कलर वगैरे त्यांनी डिस्प्लेला ठेवलेत. खरं सांगायचं तर साई कला केंद्र आहे, ह्याला तर नक्की व्हिजिट करा. जसं हवं तसं मिळेल. तेच ना. तर इथं मी यांचा नंबर आणि यांचे नाव, डिटेल्स वगैरे, ॲड्रेस सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तर बघूया आता पुढे डिस्प्लेची मूर्ती. यावर्षी हा नवीन पॅटर्न आहे यांचा.
तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा लालबागची मूर्त आहे. ही पाचशे सिंहासन सुद्धा बघण्यासारखे आहेत. सिंहासन ही सुबक एक मूर्ती आहे, मस्त काम केलंय फेटायचं वगैरे. आणि पब्लिकची जशी डिमांड असेल की फेटे लावून हवाय, धोतर लावून हवाय, तसं पण ते अरेंज करून देतात तुमच्यासाठी, धोतर फेटे लावून. मस्त कपडे धुतो भरपूर लावले. डोळे पण बघू शकतात, एकदम नॅचरली आहेत. आता शाडूच्या मातीच्या पण मूर्ती आहेत, फक्त कलर काम बाकी. जशी ऑर्डर्स चालू होतील तसे तसे कलर काम चालू होईल. पण स्टोअरमध्ये भरपूर आहेत अजून मूर्त्या. नमस्कार दादा, तुमचं नाव? माझं नाव संदेश गोरखनाथ गरज आणि माझ्या शाळेचं नाव आहे श्रद्धा कला केंद्र. तुम्ही बघू शकताय की आम्ही 1 फुटापासून 2 फुटापर्यंत ते 10 फुटापर्यंत मूर्त्या बनवतो आणि सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत. तुम्ही कामं बघू शकता मूर्त्यांची. तर कधीपासून तुम्ही हे व्यवसाय करताय दादा? मी 1999 पासून. 1999 पासून. तेव्हापासूनच डायमंड वर्क वगैरे तुम्ही स्वतःच करतात का, धोतर वगैरे करणं? डायमंड वर्क वगैरे आता एक 7-8 वर्षापूर्वी निघाली, पण आम्ही स्वतःच करतो सगळं. ओके. आणि धोतरची आवड निर्माण कशी झाली? धोतरची आवड निर्माण म्हणजे जसे कस्टमर आपल्याकडे येतात की आम्हाला अशी धोतर लावून मूर्ती पाहिजे की ह्या कलरमध्ये पाहिजे किंवा जरीमध्ये पाहिजे, मग आपण कस्टमरच्या आवडीनुसार काम करत सुटलो. जशी तुम्हाला आवडेल ना तशी तयार करायची. मग ती आम्हाला नवीन नवीन आयडिया येत गेली की जर कस्टमर बोलला की आम्हाला धोतर पाहिजे लावून, तर आम्ही त्याचा प्रयत्न केल्यानंतर सक्सेस झालेला आहे. ओके. जसं तुमचं इंस्टाग्रामवर पण आहे का याच्यात? तो आहे डिटेल्स वगैरे. तर इंस्टाग्रामवर कोणता पेज आहे तुमचा? संदेश गरज @gmail.com. ओके. तर मी इंस्टाग्रामवरचा पण मी यांना लिंक आहे, तो ID तो इथं मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये. तर बघूया तर पुढच्या मूर्त्या कशा तुम्हाला दाखवतो. तर इथं सर्व डिस्प्लेसाठी मूर्त्या ठेवल्यात. त्याच्यातली ही मूर्ती एकदम भारी आहे, तुम्ही बघू शकतात. एकदम ओरिजिनल. ही एक बघा. एकदम भारी मूर्त्या आहेत सर्व. जेवढी नजर जाईल तेवढ्या मूर्त्या भारी भारी आहेत. आणखी एक कोळी रूपातला पण आहे, खेकड्यावर बसलेला खेकडा पण आहे, पूर्ण प्रॉपर खेकडा आहे, बघू शकता, दाता सकट. अजून एक कलर आहे, बघू शकता. सर्व डायमंड वगैरे करून रेडी आहेत सर्व मूर्त्या.
लोकांचा आवडती मूर्ती म्हणजे चिंतामणीची मूर्ती, सर्वांच्या मनात बसणारी, एक नवीन रूपामध्ये सजवलेली एकदम बघू शकता. खूप भारी आहे, म्हणजे खूपच भारी. सेम चिंतामणी. कलर तुम्ही बघू शकता की कस्टमर पण कंटिन्यू असतात, कारण का एवढी सुंदर मूर्ती आहेत. लांब लांबचे कस्टमर येतात. त्याला कुठून आलात तुम्ही? भिवंडीवरनं आलात. आम्ही कळव्यावरनं आलात आणि हे भिवंडीवरनं आलात. तरी तुम्ही बघू शकतात की भरपूर लांबून लांबून येतात मूर्ती घ्यायला. तर कंटिन्यू मूर्तींसाठी बघायला लांबून लांबून येतात. आता भिवंडीवरून आलेत सध्या. याला नेकेड्स बोलतात. त्यानंतर यांच्यावर जशी कस्टमर डिमांड असेल तसे धोतर लावले जातात. हे रेडी आहेत. जसं कस्टमरला कलर पाहिजे, ज्या ज्या कलरमध्ये धोतर आहे त्या त्या कलरमध्ये पाहिजे त्या त्या कलरचे ते धोतर लावून देतात. ते रेडी मूर्तीज आहेत. जर तुम्हाला पण यांच्यामध्ये जर मूर्ती आवडली असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर द्या आणि धोतरचा कलर वगैरे सिलेक्ट करून तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, रामाच्या अवतारातली अजून एक मूर्त पाहू शकता तुम्ही. ते भरभरून ट्रक नेहमी मुंबईच्या मार्गे जातात. इकडून गणपतीच्या मूर्त्या नेल्या जातात. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला आणि मेन म्हणजे गणपती बाप्पाच्या ज्या मी या व्लॉगमध्ये तुम्हाला मूर्त्या दाखवल्यात, खूप आकर्षक मूर्त्या होत्या त्या. असं वाटत होतं तिथून पाऊल निघत नव्हता आमचा, इतक्या छान छान मूर्त्या होत्या. आणि मला पण असं वाटत होतं की मी पण एक गणपती पेंट करावा म्हणून, कारण मला पण ती आवड आहे, इच्छा होती माझी, पण तेवढा वेळ कमी होता. आणि तुम्हाला कशा वाटल्या मूर्त्या वगैरे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला जर मूर्त्या बघायच्या असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की अजून मूर्त्या दाखवा. तर आम्ही जुलैमध्ये एंडिंगला अजून भरपूर मूर्त्या असतील तिथं, तेव्हा आम्ही अजून कारखाने कव्हर करू आणि मूर्त्या पण दाखवू. तर तुम्ही पहिले आधी आम्हाला कमेंट करून सांगा की जेणेकरून तुम्हाला मूर्त्या बघायची आहे का, तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग बनवू परत त्याच्यावर. आणि जे आमच्या चॅनलवर बघत असतील त्यांनी फक्त बघू नका, सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आम्हाला पण प्रोत्साहन भेटेल की पुढच्या व्हिडिओ चांगल्या बनवा वगैरे. आणि त्या उत्सुकतेने सुद्धा आम्ही पण काही त्या ह्याच्यामध्ये भर देण्याचा प्रयत्न करू. आणि मेन म्हणजे आम्ही परत येणार आहोत इकडे जुलै महिन्यामध्ये, कारण जुलै महिन्यामध्ये इतकी रश असते इकडे गणपती कारखान्यांमध्ये, कारण गिराईकच एवढे असतात. भरपूर मूर्त्या बुकिंग झालेल्या असतात आणि बुक करायला सुद्धा येतात लांबून लांबून. आणि परत कसं जास्त टाइम नव्हता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही जास्त मोठं शूट नाही केलं. जे असं लास्ट टाइम 22 मिनिटाचं किंवा 25 मिनिटाचं शूट होतं, यावेळी एवढं नाही केलं कारण का टाइम पण कमी असतो. आणि जास्त मोठी व्हिडिओ बनवली तर जास्त पूर्ण व्हिडिओ कोण बघत नाहीत वगैरे, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त कव्हर करायचा प्रयत्न केला आहे आम्ही. तर तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.